आता थोड्या वेळापूर्वी श्री राम मंदिर चौक माथेरानमध्ये आम्ही सगळे उभे असताना 3-4 बैलांचा आणि 2-3 गायींचा कळप आला आणि अतिशय चिडलेल्या अवस्थेमध्ये ते प्राणी होते आणि एका बैलाने गायीवर थोडा मस्ती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गाय थोडी चिडली आणि गायीने प्रकाश पडवळ म्हणून एक शाहूवाडीचे माणसं आलेले आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, 70 वर्षाची व्यक्ती, त्यांना एक मोठी ठोकर दिली आणि त्यांना आमच्या समोरच पाडलं आणि एक मला वाटते तुम्हाला सुद्धा गायीने अटॅक केला, आम्ही डोळ्यासमोर बघितलं आणि तुमच्या थोडं लागलेलं पण आहे. म्हणजे सांगायचं एवढंच आहे, त्या प्रशासनाने या प्राण्यांकडे त्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, कारण इथे येणारा वर्ग हा चालतच असतो, इथे कुठल्याही प्रकारचं वाहन नाही. ही माथेरानची खासियत आहे. माथेरानकडे येताना लोक बघताना आवर्जून आवडीने येतात, पण अशा पद्धतीने जर प्राण्यांचे जर हल्ले झाले तर मोठा अनर्थ होऊ शकतो किंवा एखादी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही या माध्यमातून लवकरात लवकर याची सोय करावी आणि प्राण्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन सोडावं, एवढीच विनंती करू. 100% भीतीचं वातावरण आहे. आता आमच्या समोर 2 ते 3 जणांवर अटॅक केलेला आहे, त्यामुळे घाबरगुंडी उसळलेली आहे आणि महिला वर्ग आणि लहान मुलं अक्षरशः घाबरलेल्या अवस्थेत मध्ये आहेत. कोण साईडला पळतंय, मग त्याच्यामध्ये पण कोणी पडू शकते, कोणाला लागू शकते. सध्या माथेरान शहरात पर्यटकांची गर्दी आणि हा पर्यटन हंगाम या काळात आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक पर्यटक आज शॉपिंग असेल किंवा फिरण्यासाठी बाहेर निघाले आणि अशा काळात येथील मोकाट गुरांचा जो सुळसुळाट झालाय त्यामुळे लोकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागते. याबाबत आम्ही मागील काळात स्थानिक प्रशासनाला विनंती करून त्यांना निवेदन देखील दिले होतं की आपण या मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावावा आणि त्या बाबतीत स्थानिक प्रशासनाने मला आश्वासन दिलं होतं की ही समस्या लवकरात लवकर दूर करू. पण आज 15-20 वर्ष जवळपास झाले पण ही समस्या सुटलेली नाही. स्थानिक प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असून या बाबतीत मी एक उपोषणाचा इशारा देखील दिला होता स्थानिक प्रशासनाला. तर त्यावर मला एक पत्र दिले होते त्यांनी की आपण आपलं उपोषण मागे घ्या, आम्ही याचा बंदोबस्त लवकरच करणार. नाही, नक्कीच पर्यटनावर काय तुम्ही जर पाहिलं तर सकाळी जे कर्मचारी, नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत तर त्यांना इतका नाहक त्रास होतो, त्यांचं जे विष्ठा पडते त्या विष्ठेपासून व्यापारी वर्गदार बी नाराज असून त्यांनाही सामोरं लागते या समस्या.